मुंबई विद्यापीठात एकामागून एक गैरप्रकार उघडकीस येत आहेत. अजय भांबरे यांच्याकडे संशोधनाचे कोणतेही मापदंड नसताना त्यांना कुलगुरूपदी नेमलं गेलं. हे आम्ही कुलगुरू तसंच राज्यपाल यांच्या निदर्शनास आणून दिले. ज्यांच्याकडे कायद्याप्रमाणे विद्यापीठाच्या संशोधनाची जबाबदारी आहे त्या भांबरे यांचे संशोधनच नाही. संशोधनाची समज नसल्यानं कुलगुरू भांबरे यांनी अभ्यास मंडळावरील नियुक्त्या देखील चुकीच्या केल्या. त्या देखील आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्यात. या उपर नवीन प्रकरण उघडकीस येत आहे. कुलगुरू अजय भांबरे यांनी त्यांचे PhDचे विद्यार्थी रविकांत सांगुडे यांना पूर्ण वेळ सहयोगी अधिष्ठातापदी नेमले. त्याचबरोबर रविकांत सांगुडे हे सोमय्या महाविद्यालयात पूर्णपणे प्राध्यापक आहेत. याच रविकांत सांगुडे यांना हिंदू स्टडीजचं अध्ययनाचं पूर्ण वेळ समन्वयक म्हणून विद्यापीठानं नेमलंय. हेच सांगुडे शासकीय विधी महाविद्यालयात पूर्णपणे लॉचे विद्यार्थी देखील आहेत. विद्यार्थी असताना विद्यापीठाच्याच नियमाप्रमाणे 75% उपस्थित कॉलेजमध्ये अनिवार्य आहे. स्वतःच्या विद्यार्थ्याला रविकांत सांगुडे यांना 4 पदं देऊन त्यांना राबवून घ्यायचं आणि स्वतःची मनमानी चालू ठेवणं भांबरे यांनी हा उपद्व्याप चालवला आहे. एकच व्यक्ती 4 वेळा पूर्णवेळ पदांना न्याय देऊ शकत नाही, परंतु भांबरे यांच्या आशीर्वादानं रविकांत सांगुडे हे पूर्णवेळ लॉ देखील करतायत. हिंदू स्टडीजचं पूर्णवेळ समन्वयक म्हणून मानधन देखील घेत आहेत. पूर्णवेळ कॉलेजच्या रोलवर असताना तेथून देखील वेतन घेत आहेत. पूर्णवेळ सहयोगी अधिष्ठाता देखील मानधन घेत आहेत. शासकीय पैसा आपल्याच विद्यार्थ्याला मिळावा. भले विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता धुळीस मिळाली तरी चालेल, हा चंग भांबरे यांनी बांधला आहे. संपूर्ण विद्यापीठ मी म्हणेल तसंच चाललं पाहिजे आणि आपल्याला मोकळं रान मिळालं पाहिजे या उद्देशानं भांबरे यांनी स्वतःच्याच विद्यार्थ्याला अशी विविध लाभाची पदं दिलेली आहेत. विद्यापीठात बाकी प्राध्यापक काय ऊस पडलेत का अशी विचारणा मुक्त शिक्षक संघटनेनं केली. आमचे कुलगुरूंना निवेदन आहे की थोडी जरी काही गुणवत्ता शिल्लक ठेवायची असेल तर तातडीनं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असं मुक्त शिक्षण संघटनेचे महासचिव प्राध्यापक सुभाष आठवले यांनी म्हटलंय.